दरम्यान आजच्या सभेआधी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सभास्थळाची पाहणी केली आहे। सभेसाठी भव्य स्टेज उभारण्यात आलेलं आहे। त्यावरती मध्यभागी अजित पवारांचा भला मोठा फोटो लावण्यात आलाय आणि त्या शेजारी एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस आणि एका बाजूला सुनेत्रा पवार यांचा फोटो लावण्यात आलाय। या सभेला सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहेत। दरम्यान सभास्थानाबाहेर काही बारामतीकर देखील त्यांच्या भेटीसाठी उपस्थित होते। गाडीमध्ये बसण्याआधी सुनेत्रा पवारांनी त्यांची भेट घेत त्यांचं म्हणणं ऐकलं। काही जणांनी सुनेत्रा पवारांना देण्यासाठी निवेदनं आणलेली होती, त्याचाही स्वीकार सुनेत्रा पवारांनी केला। सन्माननीय मुख्यमंत्री साहेब या सभेसाठी येणार आहेत। उदय सामंतजी येणार आहेत, रामदासजी आठवले येणार आहेत, वडकुते साहेब येणार आहेत आणि सगळेच पक्षाचे तर सगळेच मान्यवर आमचे येणार आहेत। खूप भावनिक साथ घालणारे फोटोज दिसत आहेत, दादांच्या आठवणी या ठिकाणी दिसत आहेत खूप साऱ्या। दादांच्या आठवणी बारामतीच्या कणाकणात आहेत, अशा दाखवल्या तरी तसं काही होणार नाही, कारण प्रत्येकाच्या मनात आणि बारामतीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये दादांच्या आठवणी आहेत आणि त्या तुम्हाला लोकांच्या भावनांमधून कळतील सुद्धा। नेहमी एक पद्धत राहिलेली आहे पवार कुटुंबाची, एक सांगता सभा बारामतीमध्ये घेण्याची। आणखी सुप्रियाताई देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आहे। हो, सुप्रियाताई पण येणार आहेत। सभेसाठी बरेच कुटुंबातली लोक पण येणार आहेत। शरद पवार साहेब सुद्धा येणार आहेत। कसं सध्या प्रकृती त्यांची बरी नाही असं कळतंय, त्याच्यामुळे मला काय अजून त्यांचा निरोप नाही, पण सुप्रियाताई नक्की येणार आहेत। सुनेत्राताई सध्या आपल्यासोबत आहेत। ताई, दादांसारखंच अनेक कार्यकर्ते व लोक या ठिकाणी भेटायला येत आहेत, तुम्हाला निवेदनं देत आहेत। बारामतीकरांना सवय आहे, दादा जिथे असतील तिथे निवेदन द्यायची आणि दादांचा कामाचा आवाका तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे, जागेवरच निपटारा करायचे। तसा दादांसारखं काम करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत। बारामतीकरांना सगळ्यांना सवय आहे दादांची प्रत्येक गोष्टीची, त्याच्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जाण्याची आम्हाला आता सगळ्यांना गरज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।